येत्या दिवाळीमध्ये कोणत्या दिवशी काय करायचं याचं दिनविशेष मी तुम्हाला सांगतोय. दिवाळीसाठी लक्ष्मी मंत्र, धन्वंतरी मंत्र, यमराज मंत्र हे सगळे मंत्र आपल्या आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या यूट्यूब चॅनलवर टाकले आहेत. ते जरूर ऐका आणि पहा. आता आपण पाहूयात दिवाळीचा पहिला दिवा किंवा पहिला दिवस, अर्थात दिनांक 17 ऑक्टोबर 2025 वसुबारस. खरं तर या दिवशी रमा एकादशी पण आहे, परंतु गोवत्स द्वादशी आपण ज्याला वसुबारस म्हणतो तो दिवसही याच दिवशी आहे. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या गायीला उद्देशून हे पूजन केलं जातं. सकाळी लवकर स्नान करावं, स्वच्छ वस्त्र धारण करावं, घरातल्या देवांची पूजा करावी. घरामध्ये जर गाय वासराची प्रतिमा असेल तर त्याची आवर्जून पूजा करावी. जर ही प्रतिमा आपल्याला मूर्ती स्वरूपात हवी असेल तर ती माझ्याकडे उपलब्ध आहे, जो खाली नंबर येतोय त्यावरती संपर्क साधा, आपल्याला घरपोच मिळून जाईल. शक्य झाले आणि जवळपास तुमच्या गाय वासरू उपलब्ध असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेस गायीला गंध, अक्षता, फूल तिच्या कपाळी आणि पायाला अर्पण करावे. तिला थोडी मिठाई खाऊ घालावी आणि त्या गायीप्रती, त्या वासराप्रती नमस्कार करून त्यांच्या पायावर पाणी घालून आपण प्रदक्षिणा घालावी. या दिवशी गहू मूग खात नाहीत बरं का. तसंच दूध आणि दुधाचे पदार्थ, तळलेले आणि तव्यावरचे पदार्थही या दिवशी खात नाहीत, अशा प्रकारची आख्यायिका आहे. केस कापणं किंवा नख कापणं या दिवशी करू नये, कारण त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा आणतात असं म्हणतात. अर्थात मांसाहार तर किंवा तामसिक भोजन तर या दिवशी करायचं तर अजिबातच नाही आहे. या दिवशी शक्य असेल तर उपवास करू शकता, नसेल तर नाही केला तरी चालेल. सात्विक वर्तन ठेवावे. आता आपण काही वास्तुशास्त्रीय उपाय पाहूया. गायीच्या पायाखालची माती आणून घराच्या उंबऱ्याला थोडीशी ओली करून तुम्ही लावू शकता. 5 बोटं लावलीत तुम्ही तरी चालेल, किंवा गोमूत्रामध्ये हळद टाकून तुम्ही थोडीशी उंबऱ्यावर शिंपडा. स्त्रियांनी या दिवशी दूध, दही, तूप यांचा त्याग करावा. हा पारंपरिक नियम आहे. गाय वासराची सेवा आपल्या घरातल्या लेकरा बाळांना दीर्घायुत्व देणारी मानली जाते. गाय वासरू हे पशुधन जरी असलं तरी सुद्धा ते संततीप्रमाणे सांभाळावं असं आपलं शास्त्र सांगतं. आणि हे सर्व धन वृद्ध व्हावं व आपल्या घरामध्ये लेकरा बाळांना, पक्ष्यांना, प्राण्यांना आपल्या बरकत यावी, हा यामागचा हेतू आहे. गायीचा जर विचार केला तर दुधापासून ते गोमूत्रापर्यंत, अगदी शेणापर्यंत सर्वच उपयुक्त आहे. आणि अशा या गायीची उपयुक्तता आपल्या संस्कृतीतलं महत्त्व जपण्याचा हा दिवस आहे. त्यामुळं जेवढं गोधन वाढेल तेवढी या भारत देशाची गरिमा वाढेल, भारत देशाचं वैभव वाढेल. आणि म्हणून हा वसुबारसेचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.